आता नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील ताई आहे इकडे विंचूर गवळी गाव. आता आपण त्या गावामध्ये आणि या परिसरामधून म्हणजे 10 वर्षापूर्वी जो रिंग रोड जो सर्वे झाला, ज्याचे आराखडे झाले, मोजमाप झालं, तिथून सरकार न करता तो केवळ इथून आता हा शेतकऱ्यांचे जे बागायती शेती आहे, लोकांचे घरं आहे, काहींचे विहिरी आहे, काहींनी तिथं विकास केला आहे. आणि जेव्हा तो 10 वर्षापूर्वी जो रोड झाला, जी सर्वे झाली, जो आराखडा झाला, त्या तिथून त्यांनी का केला नाही, शेतकऱ्यांनी काय केलं, तिथं विकास केला नाही. कारण त्यांना माहीत होतं हा रिंग रोड आहे, हा मोठा होणार आहे, शेतकऱ्यांनी गृहीत धरलेलं होतं. आणि आज सरकारने ते न करता, आणि ते न करण्याचं कारण आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या रस्त्याच्या आतमध्ये काही उद्योजकांच्या, काही बिल्डरांच्या जमिनी येत आहे आणि त्यामुळे आणि काही प्रभावित मोठ्या पुढाऱ्यांच्या जमिनी येत आहे. आणि मग त्यांना वाचवण्यासाठी आणि काही पुढाऱ्यांच्या जमिनी जवळून रस्ता नेण्यासाठी त्यांनी हा शेतकऱ्यांना इथं मारण्याचा घाट घातला आहे. मला काय वाटतं कारण का तो जुना रस्ता न करता हा का करताय वेगळा तुमच्या शेतातून? तुम्हाला काय कारण वाटतं? वाचवण्यासाठीच त्यांचे व्हॅल्युएशन त्यांनी करण्यासाठी आपलं व्हॅल्युएशन कमी होऊ नये आणि रस्ता शेतकऱ्यांच्या याच्यातून घातला तो. बरोबर बरोबर. आणि नक्कीच. आणि अजून एक याच्यामध्ये एक विशेष कारण असं आहे की हा माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाही आहे, परंतु शेतकऱ्यावरती बुलडोजर फिरवून शेतकऱ्याच्या स्वप्नांवर, शेतकऱ्यांच्या घरावर, शेतकऱ्याच्या शेतीवर बुलडोजर फिरवून आणि शेतकऱ्याच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील, अशा विकासाला माझ्या शेतकऱ्याचा विरोध आहे. माझं शेतकऱ्याचं म्हणणं एकच आहे, तुम्ही आमच्या जमिनी घेताय, ठीक आहे, तुम्ही विकासही करा, आम्हाला त्या विकासाला विरोध नाही, परंतु त्या जमिनी घेताना भूसंपादन कुठे आहे? अरे भूसंपादन कायदा काय सांगतोय? सगळ्यात पहिले जाऊन तुम्ही शेतकऱ्याकडे जा, शेतकऱ्याला सांगा तुझ्या इथून रस्ता गेल्यावर तुझं काय नुकसान होणार आहे आणि त्याने तुझा फायदा काय होणार आहे. शेतकऱ्याशी बोला, त्याचं पुनर्वसन करा, त्याच्या जमिनीचं मूल्यांकन करा. भूसंपादन कायदा सांगतो गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच्या 4 पट त्याला रक्कम द्या. अरे तुम्ही आले का इकडं? शेतकऱ्याला विचारत नाही आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काय केलं आहे, इथं या ठिकाणी डायरेक्ट मोजणी, मोजमाप आणि राज्य विद्युत महामंडळाला तुम्ही आदेश पण दिले की रस्त्यात येणारे पोल, तारा तुम्ही काढून घ्या. म्हणजे हे चाललंय काय? तुम्ही डायरेक्ट म्हणजे हे हुकुमशाही चाललंय. हुकुमशाहीमध्ये काय होतं, शेतकऱ्याच्या मानेवर पाय देऊन आम्ही म्हणू तेच होईल आणि ते तुम्ही करताय. अरे भूसंपादन कायदा आणि लोकशाही राज्य सांगतं शेतकऱ्याकडे जा, शेतकऱ्याची लेखी परवानगी घ्या, नंतर त्याचं शेत घ्या, त्याला त्याचा मोबदला द्या, त्याला त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही एकदम आम्हाला मारून टाकायचं असं धोरण या ठिकाणी चालवलंय. म्हणून हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आता बघा या ठिकाणी मॅप आहे, यांनी 10 वर्षापूर्वी किंवा आता जो सुरू असलेला जो रिंग रोड आहे, जो डीपी रोड आहे तो, आणि आता त्यांनी तिथून कसा वाचवला तुम्हाला आम्ही सगळं ते कागदावर दाखवतो. या इकडे घ्या कॅमेरा. हां, हे जे आहे हे विलेज सुलतानपूर घ्या ना, असं पुणे येते ना, दिसतं ना त्याच्यात. साधारणतः माडसंगी गावाकडून आमच्या गावामध्ये सुलतानपूरमध्ये रस्ता आला, रिंग रोड आला. साधारणतः डीपी रोड ऑलरेडी रिझर्व केला आहे, 15 वर्षापासून डीपी रिझर्व केला आहे. त्यानंतर पुढे सरळ हा रस्ता डीपी रोड न आणता म्हणजे हा डायरेक्ट सरळ इकडे बघा, हा सरळ असा इकडनं असा आणि परत तोच रोड त्यांनी जो नव्याने होऊ घातलाय त्याला इथे जॉईंट होतोय एकाच ठिकाणी. आणि मग इकडनं हा विनाकारण शेतकऱ्याच्या शेतातून, बागायतातून, पिकातून हा शेत रोड घेण्याचं कारण काय? तर शासनाने हे सांगितलं आम्हाला की कन्सल्टंट MSRDCचे कन्सल्टंट जे आहे की आडगावची जमीन जी आहे ती महागाची आहे आणि विंचूरगावची जमीन जी आहे ती शेती आहे ती स्वस्त आहे, आम्हाला खर्च कमी येईल म्हणून आमच्याकडे हा रस्ता जो आहे हा वळवला असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बरं एक मिनिट. तिकडनं रोड वळवला त्यासाठी सरकारचे पैसे वाचवायचे असं त्यांचं म्हणणं. बरं, मला एक म्हणायचं आहे, आता मागे घ्या, आता थोडं मागे जा. मला अजून याच्यामधून एक असं सांगायचं आहे, तुम्ही सरकारचे पैसे वाचवताय, अरे पण हा रोड इकडनं आला तर त्याचं अंतर कमी होत आहे आणि तुम्ही दुरून गेल्यावर अंतर डबल होत आहे ना. अरे तुम्ही 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला करू राहिले ना. आणि बरं ठीक आहे, तिकडून पैसा वाचवायचा. मग 31,000 कोटी गिरीश महाजनांनी सांगितलं, पालकमंत्री, एकतर नाशिकमध्ये एक असा आमदार त्या पालकमंत्री होण्याच्या लायकीचा नाहीये म्हणून तुम्ही आणला बाहेरून आमदार, आणि त्याच्यामध्ये असं एवढं काय गुणवत्ता आहे का ते म्हणजे एकदम तुम्ही त्यांना इथं मस्त पालकमंत्री म्हणून बसवले काय या. आणि मग आता ते सांगतात 30,000 कोटी. 30,000 कोटी मग कशासाठी हो? काय नक्की खर्च होणार कुठे? मग शेतकऱ्याला आले का नोटीस? तुम्ही शेतकऱ्याच्या शेतावर मोजणी करायला आले कसे? तुम्ही त्याला नोटीस दिलं का? त्याच्या जमिनीचं मूल्यांकन केलं का?
त्याचं पुनर्वसन केलंय का? अरे कोणी 25-25, 30-30, 40-40 लाख रुपये खर्चून घर बांधले, अख्खी आयुष्याची जमापुंजी खर्चून घर बांधले, त्या घरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार? विहिरी, शेतकरी, पाईपलाईनी. हा, मग आता त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? म्हणजे तुम्ही हे सरकार फक्त देश शेतकरी विरोधी सरकार आहे. हो माननीय फडणवीस साहेब, माझी तुम्हाला अजून विनंती आहे, तुम्ही मागे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली वाहताना तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रावर बॅनर लावले, देवा भाऊ देवा भाऊ, जिकडं बघावं तिकडे नुसताच देवा भाऊ. मग देवा भाऊ, तुम्ही जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी राज्य करत असाल, राज्य कारभार पाहत असाल, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावर तर खबरदार. मग ते विचार गेले कुठं? म्हणून माझं एकच म्हणणं आहे, माझ्या शेतकरी विकासाच्या विरोधात नाही, परंतु जर शेतकऱ्याच्या घरावर, शेतकऱ्याच्या शेतीवर, त्याच्या उपजीविकेवर बुलडोजर फिरवून त्याच्या थडग्यावर तुमचा विकासाचा मनोरा उभा राहत असेल, अशा विकासाच्या मनोऱ्याला हा शेतकऱ्याचा विरोध आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जमिनी आमच्या हक्काच्या, जमिनी आमच्या हक्काच्या. आपण आता रोड बघू नये. भूसंपादन कायदा काय सांगतो की तुम्ही आधी शेतकऱ्याकडे जा, परत त्या गावामध्ये ग्रामसभा घ्या आणि त्या जमिनीचं परत मूल्यमापन करा, शेतकऱ्याचं किती जमीन जाते ते बघा. मग तुम्ही डायरेक्ट मोजमाप चालले. आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी काय म्हणते तुम्हाला? पोल हटवायचे, पोल बघायला, पोल हटवायचे. कशासाठी हटवायचे? रस्ता करण्यासाठी. रस्ता फायनल केलाय आणि ते आज रस्त्यात येणार आहे. प्रत्येक शेतावरती आले असताना आम्ही त्यांना विचारणा केली, तर साहेब तुम्ही तर कशासाठी आलात, कोण आहे, कुठून आला, काय आलात? तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की दादा हो, आता आम्ही जिथं उभे, तुम्ही जिथं उभे आहात, इथून मधोमध आपला रिंग रोड जो आहे, कुंभमेळ्याच्या धर्तीवर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा इथून रिंग रोड जाणार आहे 60 मीटरचा, जेणेकरून 200 फुटाचा. आणि मग त्यांना आम्ही विचारणा केली की साहेब आम्हाला कुठल्या प्रकारचा आदेश नाही, सूचना नाही, काहीच नाही शासनाचा, आणि तुम्ही इथं प्रत्यक्ष कसे काय आले? त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जरी आदेश आला नसला, पण आम्हाला आदेश आला आहे का रस्त्याच्या मधून येणाऱ्या तारा, पोल जे असतील त्या बाजूला आम्हाला शिफ्ट करायचे आहे, जेणेकरून रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि आम्ही औरंगाबाद म्हणजे एकदम दांडकशाही झाली. म्हणजे एकदम ही विश्वासात घ्यायलाच तयार म्हणजे नाही. लोकशाही राज्यामध्ये शेतकरी हा ही या 150 करोड जनता ही देशाची मालक आहे. आणि हो आमदार खासदार, तुम्ही मालक नाही आहे, तुम्हाला तिथं फक्त प्रतिनिधी म्हणून यांच्या वतीनं राज्यकारभार पाहायला बसवलं आहे आणि त्याचा तुम्हाला पगार मिळतोय. पगार आमदारला किती पगार आहे? 2.5 लाख रुपये. तुझ्या ड्रायव्हरला तुमच्या परत 30,000 रुपये, 30,000 रुपये PA, तुमचा मोबाईल बिल, तुम्ही गाडी घेतली तिचं कर्ज सरकार भरते. अरे काय चाललंय काय? मग तुम्हाला अजून काय पाहिजे? आणि तरी तुम्हाला या शेतकऱ्याची, म्हणजे तुम्ही नक्की कोणासाठी आहे? या शेतकऱ्यासाठी आहे की कोणासाठी आहे? पण मला कळत नाही शेतकऱ्यांचं गाव. आपण देशामध्ये सगळे किती आहे? 70%. 70% आहे ना? बरं, 70% मतदार जर आपण एकत्र आलो, आपण म्हणतो आमदार, आपण म्हणतो खासदार, आपण म्हणतो मुख्यमंत्री, आपण म्हणतो पंतप्रधान, मग तुम्ही एकत्र काय येत नाही? EVM मुळे होत आहे. म्हणजे तुम्ही या सरकारला मतदान करत नाही, म्हणजे तरी सरकार निवडून येते. इथला कोणताच शेतकरी त्यांना मतदान करत नाही. ना इथं कोणी मतदान केलं या सरकारला? कोणी नाही. ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान करता तो निवडून येत नाही. हो माननीय मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, बघा माझं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्याचं नाहीये, शेतकऱ्याचं नाहीये. शेतकरी बरं या आता मागे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प वाहताना बॅनर लावले सगळे. ते खरंच हे शिवरायांच्या विचाराने काम करते घे सरकार? खोटे काम करते या. हा, खोटे काम करते. शिवरायांच्या विचाराने केलं तर या लोकांच्या पिकांमधून ते घालणारच नाही. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? माझ्या जनतेच्या भाजीच्या एका देठाला सुद्धा आम्ही धक्का लावणार. आणि इथं लोकांचे अहो, घरं, शेतकऱ्यांना जमीन, विश्वासात बागा, घेतलं पाहिजे होतं का? या शेती रस्ते कसे जातात शेतकऱ्यांनीच नियोजन सांगितलं असतं ना की पहिला जो रस्ता आहे तो कोणता आहे? हा 25 वर्षापूर्वी आरक्षित तो रस्ता रस्ता आहे. आरक्षित रस्ता आहे. सगळ्या लोकांनी कंपाऊंड मध्ये घेतलेले, जागा सोडलेली, त्यांच्या मनाची तयारी पण झालेली. बरोबर सगळं म्हणजे सगळ्या लोकांनी तयारी केली ती मनाची. बरोबर. आणि आज हा रस्ता इकडनं टाकू राहिले ते लोक वाट बघताय. म्हणजे 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापासून जो आरक्षित रस्ता आहे त्या रस्त्याला या माझ्या शेतकऱ्यानं तिथून रिंग रोड जाणार आहे, आपला विकास होणार आहे म्हणून त्यांनी त्याच्या जवळपास घर बांधलं नाही, त्याच्या जवळपास विहीर खोदली नाही, त्याच्या जवळपास कुठलं विकासाचं काम केलं नाही. आणि आज इकडे यांनी विकास केला, मोठी मोठी घरं बांधली. तुम्हाला आम्ही दाखवणार आहे सगळं. बागायती जमिनी, विहिरी खणल्या. आता याच्यावर शासन काय बुलडोजर फिरवणार का?
आणि मग शेतकऱ्यांनी कसं जगायचं? बरं का दादा साहेब, हा? नवजोर शाळा आमच्या नवजोर शाळा सगळ्या जाती. कॅलिफोर्नियाच्या व्हरायटीज हा. आहे, सगळं एक्सपोर्टचे आहे आणि ते ह्याच वर्षी लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही लोन घेऊन ते केलेलं आहे. बरोबर आहे. प्रचंड मोठं नुकसान म्हणजे माझ्या ही शेतकऱ्याची शेती आहे ना, नुसती शेती नाही, कर्जावर उभा केलेला उद्योग आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था केली? अरे 1500 रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला भरायची लायकी तुम्ही माझ्या शेतकऱ्याची ठेवली नाही. हा, तंबाखूची पुडी बनवणारा कोट्याधीश नाही खाल्ली तर मरते का लोक? नाही. सिगारेट नाही पिलं तर मरते का लोक? ते बनवणारा कोट्याधीश. दारू नाही पिलं तर मरते का लोक? ते बनवणारा कोट्याधीश. आणि जे अन्न नाही खाल्लं तर तरफडून मरशाल ते बनवणारा 18 दरिद्री. आणि निवडणुकीच्या आधी सांगितलं कर्जमाफी करू, आता कुठे गेली तुमची कर्जमाफी? उलट तुम्ही शेतकरी कसा तरी पोटाला चिमटा घेऊन त्याची उपजीविका करतोय, तर त्याच्या उपजीविकेवर बुलडोजर. अरे जेव्हा हे रोड नव्हते तेव्हाही कुंभमेळा होत होता. आणि ह्या साधू संन्याशांना सुद्धा असा शेतकरी उद्ध्वस्त करून त्याला कधीच असा कुंभमेळा आवडणार नाही. निषेध ह्या अशा तुमच्या शेतकरी विरोधी धोरणाचा. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली डोकं, वर पाय. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय?